मित्रांनो, आपण जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण पार्ट 2 बनवणार आहोत आणि चौराई देवीचा पूर्ण माहिती देणार आहोत. तर आज आपण आलो आहोत आज दिनांक 25/2/2026 आणि पहिला व्हिडिओ बनवला होता आपण 23 का 22 तारखेला काहीतरी. आज आपल्याकडे आज चार्जिंग आहे पण वेळ कमी आहे. संध्याकाळचे 6चे देवाची म्हणजे आपल्या चौराई देवीचे आरतीचा टाईम झाला आहे आणि आज आपण जात आहोत वरी. चला, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं सेकंड पॉईंट दाखवणार आहोत सुंदर व्ह्यूचा, तो तुम्हाला दाखवणार आहोत. चला मग मित्रांनो, पहिला व्ह्यू सुंदर वाटला ना. आपण त्या दिवशी जिथून आलो आहोत त्याच्यात थोडं पाठीमागून आपण ट्रेकिंग आणि व्हिडिओ दोन्ही चालू केलं आहे. मित्रांनो, पहिलं म्हणजे सरासरी दशक 8-10 वर्षाखाली मंदिराचं काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर जुनीच मूर्ती होती आणि एक नॉर्मल होतं सर्व काही. त्याच्यानंतर हळूहळू जसं लोक यायला वाढू लागली तसं तसं इथलं विकास होत गेलं. विकास म्हणजे एवढं काही भलं मोठं नाही मंदिर, पण ट्रॅकिंगसाठी एक अर्धा ते 1 तासची ट्रॅकिंग आहे, त्यासाठी एकदम सोयीस्कर आहे. आणि इथे अकॅडमीची काही पोरं असतात, त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर गोष्ट आहे. जमलंच तर नाश्त्यासाठी सोबत काही फळ वगैरे घेऊन या. वरी निवांत बसून खाता येईल, पण कचरा वगैरे झालेला तो जाताना डस्टबिनमध्ये किंवा सोबत घेऊन जावा. अकॅडमीचे पोर आहे ते. रनिंग आता भरतीजवळ आलेली आहे, त्यांचा रनिंगचा सराव चालू आहे. मित्रांनो, ह्या मंदिराची खासियत म्हणजे ह्या देवीची खासियत आपलं डोंगरचं जे चिरा असतो किंवा आपण त्याला दगड म्हणू शकतो, त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे ह्या मंदिराचं. आणि ह्या मंदिराला जिथून आपण ट्रॅकिंग चालू केली तिथून एक रस्ता आहे आणि तळेगाव दाभाडे तिकडून एक रस्ता आहे, पण तिकडून रस्ता तो सोयीस्कर नाही आहे. म्हणून आपण जिथे आपण गाडी लावली तिथून येण्याचा सोयीस्कर आहे आणि कमान पण आहे तिथे. आणि आपल्या इथे देवीला मुख्य 3 कमानी आहेत. एक बेसमेंट नाही म्हणता येणार, डोंगराच्या पायथ्याशी तिथं मुख्य कमान. त्याच्यानंतर आपण वरीच चढून आलो, एक मंदिरापासून 100 मीटर असं अंतर आहे, तिथे एक कमान आहे. आणि त्याच्यानंतर मंदिराच्या 10 मीटर अंतरावर एक कमान आहे. सनसेटचा व्ह्यू आहे, पाठीमागे बॅकग्राऊंड चांगलंच येत असेल, पाहू शकता तुम्ही. आणि आज आपल्या मोबाईलला चार्जिंग मस्त आहे, चार्जिंग करून घरातून निघालो आहोत, बॅटरी डेड नाही होणार. इथे एक मला सुंदर व्ह्यू असा दिसत आहे, तुम्हाला तो शूट करून दाखवणार आहे. कितीही दमलेले थकलेले असाल, इथे येऊन एक मोकळा श्वास घ्या, तुमचा थकवा 100% जाणार. तसा हा डोंगर वन विभाग खात्याच्या अंतर्गत येतो, त्याच्यामुळे ते बरीच झाडी आणि दाट गर्द झाडी दिसतात. आज इथे एवढी गर्दी नाही. वीकेंडसाठी हे खूप छान स्थळ आहे बघा. आठवडाभर काम करून थकलेले असाल, मनावर बोजा असेल, तुम्हाला जर शांतता हवी असेल तर वन डे एक अर्धा 1 तासचा ट्रॅकिंग आहे. त्याच्यानंतर आपण निवांत बऱ्याच जंगलामध्ये बसायला स्थान वगैरे आहे. निवांत असे म्हणजे एकदम निवांत स्थान आहे. पोस्टर लावलेले आहे ते फाडून टाकलेले आहे. तिथं लाईटीची पण सोय आहे.
ते सागवानची पण झाडं दिसत आहे. मित्रांनो, या देवीचं आणि ह्या डोंगराची एक खासियत आहे, इथे मोर खूप आढळतात. त्याच्यामुळे याला मोराचं जंगल पण म्हणता येईल. पावसाळ्यामध्ये खूप सारे मोर दिसतात. आता पण दिसतात, पण आता सध्याला आपल्याला समक्ष एक पण दिसला नाही आहे. सध्याला झाडांची पानझड झालेली असल्यामुळे आपल्याला एवढा दाटवा दिसत नाही, पण पावसाळ्यामध्ये एवढा दाटवा असतो की सूर्यकिरण सुद्धा जमिनीवर पडत नाही. मला कधी चालायची एवढी जास्त सवय नाही. हे ठिकाण येते वडगाव मावळमध्ये, जे की मुंबईपासून 100 ते 125 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. एक अर्धा किलोमीटर राहिलं असेल. येथे माणसांची गर्दी नसल्यामुळे आणखी हे ठिकाण सुंदर बनते आणि एकांत जास्त भेटतो. मित्रांनो, कधी जर तुम्हाला हे स्थान व्हिजिट करायचे असेल तर आपण ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने तुम्ही या. तळेगावकडून याल तर नवीन असाल तर हरवून जाल तुम्ही. वृक्ष बोले माणसाला नका तोडू, आम्हाला कर वृक्षावर माया, मिळेल थंडगार छाया. मोटिवेशनल आणि चांगल्या विचारांचे व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपल्याला थोडं थकवा जाणवत आहे आणि आपण थोडं रेस्ट करणार आहोत. जागोजाग अशी झाड तुटून पडलेले आहेत आणि त्याचीच बसायला सोय झाली आहे. वरी गेल्यावर आपल्याला बाकडे पण भेटतील बसायला. आणि ते पिंपळांचे आणि बरेच काही प्लांटेशन पण नवीन केलेलं आहे, वडाचं आणि बरंच काही. मोकळं मनावर वजं वगैरे जर असेल तर प्रसन्न वाटतं इथे आल्याच्या नंतर. मला मी असंच करतो, आठवड्यातनं एक वेळेस येण्याचा प्रयत्न करतोच इथे. जास्वंदाचे झाड वगैरे लावलेले आहेत तिथे. जवळजवळ आलोच आहोत. पहिलीच ब्लॉगिंग म्हणजे पार्ट 2 आहे आपला हा ब्लॉगिंगचा. पहिल्याच वेळेस ब्लॉगिंग केलं तर. मित्रांनो, आता होळी राहिली 2 दिवस. 2 नाही, 2 आज किती 26 तारीख 26 तारीख सॉरी 26 तारखेपासून 1 ते 2-3 तारखेला आहे. 2-3 तारखेला आपल्याला गावाकडे जायचं आहे. कारण की आहे आपलं विषय आहे थोडा वेगळा. आई बाबा बोलवत आहेत. नव्या युगाचे नवे आराधन सतत करूया संवर्धन, श्री चौराई देवी उत्सव समिती 2025-26. पतझड झालेली आहे मित्रांनो सर्व झाडांची आणि फुलं लागत आहेत. थंडगार हवा सुटली आहे, खूप छान वाटलं. आणि आपल्या आली आहे देवीची कमान दुसरी. पहिली आपण खाली पाहिली, दुसरी समोर येत आहे, तुम्हाला दाखवू. अधूनमधून एक्सपोजर चेंज होत आहे. संध्याकाळची वेळ होत आल्यामुळे आपण एक्सपोजर लॉक करून घेतले आहे. असं मंदिराजवळ आल्यावर दोन्ही बाजूनी जास्वंदीचे झाड आहे, सागाचे आहे. आणि असं आपण वरी आल्याच्या नंतर आपल्याला चौराई देवीचे ध्वज दिसत आहे, जे की भगव्या कलरचे आणि आपले महाराजांचे. वरी आलो तर आपल्याला बसायची सोय पण आहे.
घंटा होत आहे आणि आरतीचा वेळ झालेला आहे. थकवा जाणवत आहे म्हणून आपण थोडीशी विश्रांती घेतली आहे. देवीची आरती चालू आहे. आपण आलोच आहोत देवीच्या तिसऱ्या कमानीपाशी. मंदिरात जाण्यापूर्वी आपले चप्पल बूट बाहेर काढून आतमध्ये प्रवेश करावे. पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे. आणि ही आहे तिसरी कमान. 41. आल्याच्या नंतर आपल्याला 2 मंदिर दिसली. त्याच्यामधलं एक छोटं मंदिर पण आहे, त्याला रखवाला म्हणतात. त्याचे आपण दर्शन घेणार आहोत. इथे नोटीस बोर्ड लावलेला आहे, कृपया येथे कचरा कोणीही टाकू नये. इथंच नाही तर आयुष्यामध्ये कुठेच घाण करू नका आणि कचरा पण टाकू नका. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मित्रांनो, ह्या मंत्राचा अर्थ किंवा त्याचं म्हणजे विलक्षण रूप असतं ते आपल्याला माहीत नाही, पण आपण लहानपणापासून ते ऐकत आलेलो आहोत. इथून थोडं बघण्यासारखं आहे. आपण त्याला झूम करू. सोमटणे तळेगाव आणि काही पुण्याचा भाग दिसत आहे. जर राजे नसते तर हे दिवस कधीच आले नसते. सलाम आहे माझ्या राजांच्या कार्याला. भगवा पाहून आपण लगेच देवीचं दर्शन करून घेतलं. दर्शन झाल्यानंतर लगेच आपण हा व्ह्यू आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेतला. समोर जो रस्ता दिसत आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. या इमारती किती उंच आणि सुंदर जरी असल्या तरी या डोंगराची आणि या निसर्गाची बराबरी कधीच करू शकत नाही. एक्सप्रेसवे खूप सुंदर दिसत आहे. देवीच्या दर्शनामुळे आणि या निसर्गामुळे मनात एक वेगळी शांती निर्माण झाली होती. संपला आता आपला प्रवास. आता उतरण चालू झालं देवीचं दर्शन. लाईटी वगैरे सर्व काही लागलेत. मित्रांनो, महिन्यातून नाही किमान 12 महिन्यांमधनं एक वेळेस तरी चौराई देवीचे दर्शन घ्या, व्हिजिट करा हा निसर्गरम्य वातावरण.